हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यम्मी किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या। अतिशय सोप्या पद्धतीने आपण ह्या बघणार आहोत। चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया। त्याच्यासाठी मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। ती मी स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। आता मी ती बारीक कट करून घेते। इथे मी कोथिंबीर अशी बारीक कापून घेतली आहे। आता आपण कोथिंबीरीची वडी करून घेऊया। आता एका बाउल मध्ये मी एक कोथिंबीर कापलेली घेते आहे। ही जवळजवळ मोठे 2 बाउल एवढी कोथिंबीर झालेली आहे। फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला, आणि जर कवळे देत असतील तर ते घ्यायचे आहे। आता त्याच्यामध्ये मी हा हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये लसूण, जिरे आणि हिरवी मिरची टाकून त्याचं वाटण तयार केलेलं आहे। ते मी 1 चमचा टाकते आहे। तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकते आहे। त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा रवा टाकत आहे, जेणेकरून आपली ही वडी जी आहे ती अतिशय छान अशी खुसखुशीत होते। 1 छोटा चमचा लाल तिखट टाकत आहे। आपण हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे, पण तरी सुद्धा मी 1 छोटा चमचा लाल तिखट टाकत आहे। त्याला अर्धा चमचा मी हळद टाकते। त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हे जे चिंच आहे ना, ती भिजत घातलेली आहे 1 बोटभर, आणि त्याचं पाणी मी टाकते आहे, जेणेकरून आपल्या वडीला आंबट गोड छान अशी चव येईल। बारीक चिरलेला 1 चमचा गूळ टाकत आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते आहे। मी 2 चमचे तेल घेतलेत, पण आता 1 चमचा टाकते आहे, आणि आपण जेव्हा उकड काढणार त्यावेळी 1 चमचा टाकणार आहे। सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी 1 कप बेसन टाकणार आहे। सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी जसं लागेल तसं बेताने पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला ह्या वडीचं मिश्रण जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे। असं छान असा गोळा झालेला आहे। आता मी थोडंसं तेल टाकून असं व्यवस्थित एकत्र करून घेते। इथे मी 1 चमचा तेल टाकत आहे। व्यवस्थित असं झालेलं आहे। आता तो आपण एका प्लेट मध्ये थापून घेऊया। इथे मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे। तुमच्याकडे ट्रे असेल तर तुम्ही ट्रे मध्ये पण करू शकता, जेणेकरून आपल्या वड्या एकदम व्यवस्थित अशा चौकोनी निघतील। आता मी हे जे ताट घेतलं आहे त्याला मी तेल लावून घेते आहे। व्यवस्थित असं सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या वड्या ह्या ताटाला चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित निघतील। आता इथे हे तेल लावून झालेलं आहे। आता मी हे बॅटर थोडं घेते आहे। इथे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे। कुठे जाड पातळ नाही झाली पाहिजे, अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची। एकसारखी करून घ्यायची सगळ्या बाजूने। अशा प्रकारे आपली ही सगळी एकसारखी करून झालेली आहे। आता आपण त्याच्यावरती तेल टाकून घेऊया, म्हणजे आपली वडी तळल्यानंतरला अतिशय सुंदर दिसते सुद्धा आणि लागते सुद्धा फार छान। आपलं मिश्रण ओलं असल्यामुळे आपले तेल आपोआप त्याच्यामध्ये चिकटले जाते आहे। पाणी गरम करून ठेवूया आणि त्याच्यामध्ये याची उकड काढून घेऊया। इथे मी एक मोठी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून गरम करत घेतलं आहे। इथे मी हे स्टँड ठेवलं आहे, जे आपलं माठ वगैरे ठेवायला स्टँड असतं ते घेतलं आहे। आणि आपली कढई अल्युमिनियमची असल्यामुळे ती पाणी उकळल्यावरती काळी पडते, म्हणून त्याच्यामध्ये मी 1 छोटा लिंबाचा तुकडा टाकते आहे, जेणेकरून आपलं कढई जी आहे ती काळी पडणार नाही। तर आता आपण हे मिश्रण याच्यामध्ये उकडायला ठेवूया। असं व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवूया। 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवूया, जेणेकरून आपली कोथिंबीरीची वडी व्यवस्थित उकडली जाईल। आता आपण इथे ही परात काढून बघूया आपली वडी शिजली आहे का। आता आपण सुरीच्या साहाय्याने चेक करूया आपली वडी शिजली आहे का। सुरी आपली क्लीन येते आहे, याचा अर्थ आपली वडी पूर्णपणे शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर त्याच्या वड्या काढून घेऊया। अशा प्रकारे आपले हे वडीचं मिश्रण थंड झालं आहे। आता आपण ते स्क्वेअर मध्ये कट करून घेऊया, चौकोनी आकारामध्ये, म्हणजे वडीच्या शेप मध्ये कट करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही कापू शकता, बारीक मोठ्या। मी व्यवस्थित अशा चौकोनी शेप मध्ये कापून घेतलेल्या आहे। आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते। सुरी आतमध्ये घालून हे बघा किती व्यवस्थित अशी आपली वडी ही शिजलेली आहे आणि व्यवस्थित अशी निघालेली सुद्धा आहे। आणि अशा ह्या सगळ्या मोकळ्या करून घेते वड्या। अशा कांथ्याच्या सहाय्याने सगळ्या एकदम व्यवस्थित काढून घेऊया वड्या। आता आपण त्या तळून घेऊया। इथे मी त्या आता शॅलो फ्राय करून घेणार आहे, मी डीप फ्राय करणार नाहीये। तुम्हाला डीप फ्राय हवे असतील तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। इथे मी तवा तापत ठेवला आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा तेल टाकत आहे। तेल छान गरम करून द्यायचं आहे। इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण गॅस थोडा बारीक करून घेऊया आणि एक वडी याच्यामध्ये टाकून घेऊया।
बारीक गॅसवरती छान अशा कुरकुरीत होईपर्यंत या शॅलो फ्राय करायच्या वड्या अशा हलवून घेते मी। एका साईडने मी बघते आधी झाल्या आहेत का, व्यवस्थित अशा झालेल्या आहेत एका साईडने। आता मी दुसऱ्या बाजूने सुद्धा त्यांना टर्न करून घेते। आता हे आपल्या दुसऱ्या बाजूने सुद्धा झालेल्या आहेत। जास्त पण ब्राऊन कलरमध्ये काढायच्या नाही, नाहीतर मग त्या करपट अशा लागतात। 4 ते 5 मिनिटात दोन्ही बाजूंनी आपल्या ह्या शॅलो फ्राय होऊन तयार होतात। आता आपण या काढून घेऊया, ह्या झालेल्या आहेत। ह्याच्यामधलं तेल निथळण्यासाठी ह्या अशा बाजूला लावून ठेवूया, जेणेकरून त्याच्यातलं सगळं तेल निथळून येईल। आता आपण राहिलेल्या वड्या सुद्धा या तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। आता इथे हे तेल निथळलेलं आहे, आपण ह्या काढून घेऊया वड्या। अशा प्रकारे आपण ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत। तर राहिलेल्या वड्या मी अशाच पद्धतीने तळून घेते। आता ह्या वड्या मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेते। इथे मी या सर्विंग डिशमध्ये काढून घेतलेल्या आहेत वड्या। आपण बघू शकतो किती खुसखुशीत झालेल्या आहेत। आपण डीप फ्राय नाही केल्यात, शॅलो फ्राय केल्यात, तरी सुद्धा अतिशय छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत। या मला एक वडी तोडून दाखवते, बघा किती सुंदर अशी ही वडी झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।